जळगावच्या पाळधी या गावात जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यात येतोय। आरोपींना शोधण्याकरता पोलिसांकडून गावातील सगळेच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येते। 31 डिसेंबरच्या रात्री जाळपोळ करणाऱ्या उपद्रवींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते जळगावला आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांच्याकडे। सुमित, जवळपास 48 तास झालेले आहेत, अद्यापही आरोपी सापडत नाहीयेत पाळधीतल्या या घटनेत। काय नेमका आता घडामोडी घडतायत त्या ठिकाणी? पोलीस प्रशासनाकडून अधिक या सगळ्या संदर्भात काही पावलं उचलली जात आहेत का? सीसीटीव्ही कडून फुटेज तर घेण्यात आलेलं आहे, पण इतर माहिती मिळवण्यासाठी काही स्रोत अधिकचे वाढवले जात आहेत का? निश्चितच लागवीजी जर बघितलं तर 48 तास उलटून गेलेले आहेत। 31 डिसेंबरच्या दिवशी पाळधी या गावामध्ये 2 गटात राडा झाला आणि राडाचं रूपांतर हे जाळपोळमध्ये झालं होतं। त्यानंतर काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होतं, परंतु 25 जणांवरती हा गुन्हा दाखल झालेला आहे। पाळधी गावातील जेवढे पण सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तेवढ्यांचे सगळ्यांचे फुटेज हे पोलीस विभागाने मिळवलेले आहेत आणि फुटेजच्या माध्यमातून काही आरोपींना काल रात्री देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याचप्रमाणे जर बघितलं तर या दोघही जणांवरती एकमेकांच्या विरोधात देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आतापर्यंत जवळपास 10 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचं समोर येत आहेत। त्यानंतर संचारबंदी ही आज सकाळी 6 वाजेपर्यंत होती, मात्र पोलिसांनी ही संचारबंदी वाढवण्यात आलेली आहे। संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ही संचारबंदी ठेवण्यात आलेली आहे। दुपारनंतर मात्र कुठेतरी शिथिलता द्यावी, अत्यावश्यक वस्तूंसाठी काही गावातल्या लोकांसाठी शिथिलता असावी असा निर्णय प्रशासन घेणार असल्याची देखील चर्चा समोर येत आहे। ते पाहावं लागणार आहे की दुपारनंतर ते शिथिलता देतील की नाही, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। निश्चित सुमित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।